नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अंकुर या कथेचा भाग 3 म्हणजे शेवटचा भाग. लेखिका आहेत अश्विनी शेलार. भाग पहिला आणि भाग 2 दोघींची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तेव्हा तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. भाग पहिला आणि 2 आवडला असेल तर भाग 3 पाहण्यासाठी आपण वळूया भाग 3 कडे. मागच्या भागात आपण पाहिलं की चित्रा काही वेळ शांत बसली आणि म्हणाली, ॲक्च्युली पिलू माझ्या पोटात नव्हतीच. ते ऐकून सर्वांना आश्चर्य झाले. पिलू चित्राची मुलगी नाही हे ऐकून अविनाशलाही आश्चर्य वाटलं. भास्कर आणखी नीट ऐकू लागला. त्याच्या चेहऱ्यावर वेगवेगळे प्रश्न उमटू लागले, ज्याची उत्तरं त्याला चित्राकडून अपेक्षित होती. चित्रा आता पुढे सांगू लागली, आम्ही खूप खुश होतो, मी आणि आकाश. मी पहिल्यांदा प्रेग्नंट होते. खूप काळजीही घेत होतो. तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये ट्रेनिंगवर होते. 2 वर्षांनी मी प्रेग्नंट राहिलेली. म्हणजे आम्ही तसं प्लॅनिंगही केलेलं. 8 महिने ट्रेनिंगला जायचे, पण 9व्या महिन्यात मला ट्रॅव्हलिंग जमेना, म्हणून मग मी लीव घेतलेली. घरीच असायचे. आकाशला कधीकधी ड्रिंक करायची सवय होती, पण कधीतरी केलेलं ते ड्रिंक खूप हायपर असायचं. मी खूप वेळा त्याला सोडायला सांगितलं, पण मित्रांच्या संगतीने तो सुधारत नव्हता. एक दिवस पोटात खूप दुखायला लागलं. माझी डिलिव्हरी होणार होती आणि मी घरात एकटीच होती. रात्रीचे 2 वाजलेले. एवढं दुखायला लागलं की मला उभंही राहता येत नव्हतं. आकाशला खूप वेळा फोन केला, पण तो ड्रिंक करण्यात बिझी होता. अशा वेळी तो माझ्यासोबत हवा होता. मला लगेच हॉस्पिटलमध्ये न्यायची गरज होती. शेवटी मी हॉस्पिटलमध्ये फोन केला आणि ॲम्ब्युलन्स मागवली. हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर बऱ्याच वेळाने माझी डिलिव्हरी झाली आणि त्या वेदनांनी मी बेशुद्ध झाले. शुद्धीवर आले तेव्हा बेडच्या बाजूला एक बाळ होतं. ती माझी पिलू होती. खूप दिवस झाल्यावर एक दिवस मला माझे हॉस्पिटलमधले रिपोर्ट दिसले. तेव्हा मला कळालं की माझ्या पोटातलं बाळ हॉस्पिटलमध्ये पोचायला उशीर झाल्यामुळे पोटातच गुदमरून चित्रा शांत झाली. त्यानंतर मला कळालं की आकाशमुळे मला उशीर झाला हॉस्पिटलमध्ये पोचायला आणि त्यामुळे मी माझं बाळ गमावलं. याच गोष्टीमुळे मी त्याच्यापासून लांब झाले. आजपर्यंत मी त्याला माफ नाही करू शकले. चित्रा अविनाशकडे बघून म्हणाली. अविनाशचा चेहरा स्पष्ट सांगत होता की त्याला चित्राचं म्हणणं पटलं. मग पिलू कोण आहे? भास्करने विचारलं. आकाशने स्वतःची चुकी लपवण्यासाठी पिलूला घेतलं, दुसऱ्या कोणाकडून, पण कुठून हे मला माहीत नाही. माझ्यासाठी ते महत्त्वाचं नाही. माझ्यासाठी पिलू माझीच मुलगी आहे. हो, पण आकाशला माहीत असेल. बोलता बोलता चित्राच्या डोळ्यात पाणी आलेलं. मग आपल्याला आकाशशी बोलावं लागेल. तुम्ही त्याला कॉल करून इथे बोलवा, भास्कर म्हणाला. ठीक आहे, असं बोलून चित्राने आकाशला फोन केला. काही वेळाने आकाशही तिथे आला. तो येताच चित्रा त्याच्यावर भडकू लागली. कसं माफ करू तुला? कुठे असतोस तू सांग? काय काय बघायला लागते तुला कल्पना तरी आहे का? चित्रा आकाशची कॉलर पकडून ओरडू लागली. आकाशला काही समजेना. काय झालं, कोणी सांगेल का? आकाश म्हणाला. अविनाशने चित्राला शांत केलं आणि म्हणाला, चित्रा, ही वेळ नाही भांडायची. अविनाश आणि भास्करने आकाशला सर्व काही सांगितलं. तेव्हा आकाश म्हणाला, चित्राची डिलिव्हरी झाली तेव्हा मी उशिरा पोहोचलो. हे मी नेहमी मान्य केलंय की माझं चुकलं आणि मला याचा अजून पश्चाताप होतोय. पण ते लपवण्यासाठी किंवा भीतीने मी असं काही केलं नाही. चित्राच्या बाजूच्याच बेडवर त्या दिवशी आणखी एक डिलिव्हरी झालेली आणि त्या बाळाची आई बाळाला जन्म देऊन मेली. आणि म्हणून मी विचार केला की चित्राला तिचं बाळ गेल्याचं दुःख होऊ नये आणि त्या बाळालाही आई मिळेल, म्हणजे पिलूला. म्हणून ज्याची मुलगी होती त्याला पैशांची गरज होती, म्हणून त्याला मी पैसे देऊन पिलूला घेतलं. हा, माझं हे चुकलं की मी हे सगळं चित्राला आधी सांगायला पाहिजे होतं. पण पिलूचे आईबाप कोण आहेत? त्यांच्याबद्दल काही माहिती आहे का? भास्करने आकाशला विचारलं. नाही, मी त्यांना नाही ओळखत. हॉस्पिटलनंतर मी एकदाही त्यांना पाहिलं नाही, आकाश म्हणाला. पण हॉस्पिटलच्या रेकॉर्डमध्ये त्यांचा ॲड्रेस मिळेल, चित्रा म्हणाली. येस, त्यांचं नाव, पत्ता आपल्याला मिळालं तर आपण आणखी चौकशी करू. पण
पण आता खूप रात्र झाली आहे, तर तुम्ही घरी जा. उद्या पुन्हा आपण भेटू, भास्कर त्यांना म्हणाला. पुन्हा घरी जायच्या विचाराने चित्रा घाबरली, पण ती भीती भास्करने टिपली आणि तो म्हणाला, ती आत्मा तुमच्या बेडरूममध्येच वावरते, त्यामुळे तुम्ही बेडरूम सोडून बाकी घरात सुरक्षित आहात. सो डोंट वरी. भास्कर चित्राला म्हणाला. चित्रा, मीही येतो तुझ्यासोबत, आकाश म्हणाला. अविनाश चित्राच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, चित्रा, टेन्शन घेऊ नकोस. आकाश आहे तुझ्यासोबत आणि काही वाटलं तर मला फोन कर, मी लगेचच येईन. ते लोक घरी जायला निघाले. जाता जाता भास्करने आकाशच्या हातात एक छोटासा डबा दिला आणि तो त्याला म्हणाला, यात एक पावडर आहे. लसूण, जाड मीठ, आणखी असे बरेच जिन्नस एकत्र करून ती बनवलेली आहे. वेळ आली तर ही तू वापरू शकतोस. अविनाश त्याच्या घरी गेला. चित्रा आणि आकाश दोघेही पिलूला घेऊन घरी आले. घरात एकदम शांतता होती. ते दोघं आवाज न करता घरात आले. चित्राने पाहिलं की बेडरूमचा दरवाजा अजूनही बांधलेला होता. चित्रा पिलूला घेऊन सोफ्यावर आडवी पडली. ते लोक बाहेरच जेवून आल्याने पिलू झोपेला आलेली. आकाशने सोफ्याभोवती त्या पावडरने रिंगण केलं आणि सोफ्यापाशी खाली तो बसला. चित्राला झोप येत नव्हती, पण ती झोपायचा प्रयत्न करू लागली. आकाश तर जागाच होता. मध्यरात्र होत आली. रात्रीचे 2 वाजून गेले. पिलूच्या कानात आवाज येऊ लागला. पिलू. शांत आणि कर्कश असा तो आवाज होता. त्या आवाजाने पिलू जागी झाली. चित्रा झोपून गेलेली आणि आकाशही सोफ्यावर डोकं ठेवून झोपला होता. पिलूला सारखा तो आवाज येऊ लागला. तो आवाज बेडरूममधून येत होता हे पिलूला समजत होतं. त्या आवाजाने पिलू उठून बसली. हळूहळू सोफ्यावरून खाली उतरली आणि बेडरूमच्या दिशेला जाऊ लागली. इतक्यात चित्राला जाग आली. पिलू बाजूला नाही पाहून ती खूप घाबरली. तिने पाहिलं की पिलू बेडरूमच्या दिशेने निघालेली. चित्राला तिला हाक मारू लागली, पण पिलूला जणू चित्राचा आवाजच येत नव्हता. चित्राने आकाशला उठवलं. पिलू बेडरूमच्या दरवाजापाशी पोहोचणार इतक्यात आकाशने पटकन जाऊन पिलूला पकडलं आणि पुन्हा सोफ्यावर घेऊन आला. चित्राने पिलूला घट्ट मिठी मारली आणि ती म्हणाली, पिलू बाळा, तिकडे नाही जायचं. मम्मा, मला जाऊ दे, मीरा मला बोलवते आहे, पिलू निरागस आवाजात चित्राला सांगू लागली. नाही बेटा, मीरा गुडगल नाही आहे, तिच्याकडे नाही जायचं हं परत, चित्रा पिलूशी बोलत होती. इतक्यात बेडरूमचा दरवाजा वाजू लागला. भयान शांततेत त्या दरवाजाचा आवाज एकदम भयानक वाटत होता. धाड धाड आवाज येत होता, जणू दरवाजा खोलण्याचा कोणीतरी खूप प्रयत्न करत होतं. चित्रा पिलूला घट्ट पकडून बसली. तिच्या चेहऱ्यावर भीतीच्या छटा वाढू लागल्या. आकाश चित्राच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर देऊ लागला. अखेर दरवाजा तुटल्याचा मोठा आवाज आला. घरभर अंधार होता. फक्त टेबल लॅम्पचा मंद प्रकाश होता. तेवढ्या अंधारात चित्रा आणि आकाशचे डोळे फिरू लागले. दरवाजा तुटल्याचा आवाज आल्यावर काही क्षण एकदम शांतता पसरली होती. लाईट लावण्यासाठी आकाशला पावडरच्या रिंगणाबाहेर पडावं लागणार होतं, म्हणून त्याने लाईट लावायचा विचार सोडून दिला. अचानक काहीतरी सरपटण्याचा आवाज येऊ लागला. जणू लादीवरून कोणीतरी काहीतरी खेचून नेत होतं. खूप शांतता असल्याने तो आवाज आणखी भयानक वाटू लागला. त्या आवाजाने नक्कीच बेडरूमच्या बाहेर कोणीतरी आल्याचा भास होत होता. जसा तो सरपटल्याचा आवाज जवळ आल्याचा भास होत होता, तसतसे चित्राच्या हृदयाचे ठोके वाढत होते. आवाजाच्या दिशेने आकाशचे डोळे वेध घेऊ लागले. चित्राने पाहिलं की लादीवरून सरपटत येणारी ती कमला होती. तिचं डोकं खाली वाकलेलं होतं आणि तिच्या कपड्यावरून चित्राने तिला ओळखलं. कमला जिवंत आहे हे पाहिल्यावर चित्राला थोडं बरं वाटलं. आकाशला वाटलं की कमलाला खूप जखम झाली असेल आणि उठता येत नाही आहे, म्हणून तो म्हणाला, कमला काय झालं तुला कमला? आकाश तिला उठायला मदत करण्यासाठी पुढे सरकला. इतक्यात चित्राने आकाशला हाक मारली आणि आकाश थांबला. आकाशने चित्राकडे वळून पाहिलं. चित्रा त्याला काही बोलणार इतक्यात
आकाशच्या मागच्या बाजूला हळूहळू कमला उठण्याचा प्रयत्न करत असताना त्याला ती दिसली. उठताना कडकड असा आवाज येऊ लागला, जणू तिची हाडं मोडत आहेत. ती कशीबशी उभं राहण्याचा प्रयत्न करत होती, पण ती सरळ उभी न राहता वाकडी होत होती आणि तिचं डोकं खाली वाकलेलंच होतं. एकदाही ती वर बघत नव्हती. तिच्या कडकड आवाजाने आकाशने मागे वळून पाहिलं तर ती उभी राहिलेली. उभं राहूनही तिची कंबर एका बाजूला मोडलेली होती आणि आणि एक पाय उलटा होता. ती वाकडी उभी होती. हळूहळू ती वर बघू लागली. तिचे डोळे बाहेर होते, त्यामुळे तिचे पूर्ण बुबुळं दिसत होते आणि चेहरा पूर्ण रक्ताने लाल झाला होता. तिचा तो चेहरा बघून आकाश मागे सरकला आणि म्हणाला, कमला. आकाश, ती कमला नाही, ती मीरा आहे, चित्रा त्याला म्हणाली. चित्रा असं बोलताच कमला चित्राकडे बघून मोठमोठ्याने हसू लागली. हे हा 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 हा. तिचा आवाज अर्धा कमलाच्या आवाजासारखा होता तर अर्धा कर्कश होता. 2 आवाज तिच्या घशातून येत होते आणि तेही घसा फाटल्यासारखं भयानक होते. रात्रीची वेळ असल्याने तो आवाज पूर्ण घरभर घुमत होता. तिचा तो भयंकर चेहरा बघून पिलू रडू लागली. चित्रा पिलूला शांत करू लागली. पिलू रडू लागली बघताच तिचं मोठमोठ्याने हसणं बंद झालं आणि ती पिलूकडे बघू लागली. आकाशने तिच्या पायाकडे पाहिलं आणि ती तिथे का थांबली त्याचा त्याला अंदाज आला. ती त्या रिंगणाच्या आत येऊ शकत नव्हती. ती पिलूला आता हाक मारू लागली. कोण आहेस तू? का मला त्रास देते? चित्रा ओरडून तिला म्हणाली. ती तरीही पिलूला हाक मारत होती. चित्रा पुन्हा ओरडू लागली. सांग तुला काय हवंय? जे तुला हवंय ते मी देईन, पण तू निघून जा आमच्या आयुष्यातून. चित्रा असं बोलताच ती पिलूकडे बघून म्हणाली. पिलू पाहिजे मला, एकदम कर्कश आवाजात ती म्हणाली. काय? चित्रा म्हणाली आणि चित्रा रडू लागली. तू कोण आहेस? पिलू आमची मुलगी आहे, आम्ही तिला नाही देणार, आकाश तिला म्हणाला. आकाशचं हे बोलणं ऐकून कमलाच्या शरीरात असलेली मीरा रडू लागली, पण तिचं रडणं खूप भसाड्या आवाजात होतं. तो तिच्या रडण्याचा आवाज हळूहळू मोठा होऊ लागला, एवढा मोठा की चित्रा आणि आकाशने कानावर हात ठेवले. अचानक तिचं रडणं बंद झालं आणि तिने आकाशावर झेप घेतली. त्याची मान पकडून खेचली. रिंगणाच्या पलीकडे उभं राहून ती आकाशचा गळा दाबू लागली. चित्रा घाबरली. तिला काय करू समजेना. आकाशचा जीव गुदमरू लागला. तो स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करू लागला, पण तो नाही सोडवू शकला. चित्रा त्याच्याकडे येऊ लागली, पण तो हाताने काहीतरी खुणावू लागला. चित्राने पाहिलं की आकाश त्या डब्याकडे बोट दाखवत होता, ज्यामध्ये भास्करने दिलेली पावडर होती. चित्राने लगेच तो डब्बा खोलून त्यातील पावडर कमलावर टाकली. ती पावडर कमलावर पडताच तिने आकाशला सोडलं आणि ती खाली पडली. जणू ती बेशुद्ध झाली. आकाश खाली कोसळून पडला. त्याचा गुदमरलेला श्वास त्याला मिळाला. तो मोठमोठ्याने श्वास घेऊ लागला. ती पुन्हा उठण्याच्या आधी आपण बाहेर निघून जाऊया चित्रा, आकाश चित्राला म्हणाला. चित्राने पिलूला उचलून घेतलं आणि आकाश दोघींना घेऊन घराच्या बाहेर पडला. लगेच चित्राने बाहेरून घराला लॉक लागलं आणि अखेर दोघांनी सुटकेचा निश्वास सोडला. चित्राने आकाशला मिठी मारली आणि ती रडू लागली. आकाश, 1 मिनिटासाठी मला वाटलं मी तुला गमावते की काय, चित्रा त्याला म्हणाली. आकाशने चित्राचे डोळे पुसले आणि तो म्हणाला, मला काही झालं तरी चालेल, पण तुम्हाला मी काही होऊ देणार नाही. त्याने चित्राच्या कपाळावर केस केलं. चित्राने मग पिलूला जवळ घेऊन तिलाही केस केलं. बाहेर सकाळची कोवळी किरणे दिसू लागलेली. चित्रा आणि आकाश पिलूला घेऊन अविनाशच्या घरी गेले. चित्राने सुमनला फोन केला. हॅलो चित्रा, यार तू आहेस तरी कुठे? किती दिवस झाले, फोन पण नाही, सुमन तिकडून म्हणाली. सुमन, ते सगळं जाऊ दे, माझं एक काम करशील का? चित्रा म्हणाली. 15 ऑक्टोबरला जेव्हा माझी डिलिव्हरी झालेली तेव्हाच मीरा नावाची आणखी एक पेशंट होती, तिचीही डिलिव्हरी झालेली. प्लीज रेकॉर्डमधून मला त्यांची कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन
देशील का प्लीज? हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर लगेच. ठीक आहे चित्रा, सुमन म्हणाली. चित्राने फोन ठेवला. अविनाश, पिलू मीराची मुलगी आहे म्हणून ती पिलूच्या मागे लागली आहे. आपल्याला काहीतरी करावं लागेल. प्लीज तू भास्करला फोन कर आणि विचार. पिलू माझी आहे. चित्रा रडू लागली. चित्रा रडू नकोस, पिलूला काही नाही होणार. मी आणि आकाश आहे ना. फोन नाही, आपण भास्करला जाऊन भेटू आणि बोलू. पिलूला राहू दे इथेच माझ्या घरी. माझी आई तिला बघील, अविनाश म्हणाला. चित्रा, अविनाश, तुम्ही दोघे जा भास्करकडे. मी सुमनला भेटून मीराचं घर शोधतो आणि तिच्या नवऱ्याला घेऊन येतो, आकाश त्यांना म्हणाला. अशा रीतीने चित्रा आणि अविनाश भास्करला भेटायला गेले आणि आकाश हॉस्पिटलकडे सुमनला भेटायला गेला. रात्री तिने आमच्यावर हमला केला. तुम्ही म्हणालात की ती बेडरूमच्या बाहेर येणार नाही. तुम्हाला नक्की माहीत आहे की लोकांना फसवता तुम्ही. चित्रा रागाने भास्करला बोलत होती. चित्रा, अविनाश आणि भास्कर केबिनमध्ये बसले होते. हे बघा मॅडम, तुम्ही शांत व्हा आधी, भास्कर म्हणाला. अविनाशही चित्राला शांत बसण्यासाठी खुणावू लागला. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आधी, चित्रा पुन्हा त्याला रागाने म्हणाली. हे बघा, तिने बेडरूमच्या बाहेर येण्यासाठी कमलाच्या शरीराचा उपयोग केला, नाहीतर ती नसती येऊ शकली, भास्कर म्हणाला. तिला माझी मुलगी हवी आहे, चित्रा बोलू लागली. तिचे डोळे पाण्याने भरून आले होते. हे बघा, तुम्ही जेवढं सांगितलं त्यावरून हे कळालं की पिलू तिची मुलगी आहे म्हणून तिला ती हवी आहे, भास्कर म्हणाला. हो, ती तिची मुलगी आहे म्हणून मी तिला कशी देऊ, चित्रा ओरडू लागली. हे बघा मॅडम, तुम्ही शांत व्हा बघा आधी. असं रागाने आणि इमोशनल होऊन काही होणार नाही. शांत डोक्याने आपल्याला विचार करावा लागेल, भास्कर म्हणाला. मी कशी शांत होऊ? ती माझ्या मुलीला घ्यायला बघते. काही तासांपूर्वी तिने माझ्या नवऱ्याला मारायचा प्रयत्न केला आणि मी शांत राहू, चित्रा म्हणाली. चित्रा, तुझं बरोबर आहे, पण आपल्याला शांत डोक्याने यावर उपाय शोधायला हवा ना, अविनाश म्हणाला आणि त्याने तिला पाणी प्यायला दिलं. चित्राने थोडं पाणी प्यायलं. भास्कर, अरे तिच्यापासून सुटका कशी मिळेल? हे सगळं थांबायला हवं, अविनाश भास्करला म्हणाला. अविनाश, कुठलीही आत्मा ही एखाद्या वस्तूमार्फत किंवा कशाच्या तरी रूपाने कुणाच्या तरी घरात येते. म्हणजे असं काहीतरी तिचं चित्राच्या घरात आहे, ज्याच्याद्वारे ती घरात शिरली आहे, भास्कर म्हणाला. पण असं काय आहे? चित्रा म्हणाली. हे तुम्हाला शोधावं लागेल. अशी कोणती गोष्ट आहे घरात जी तुमची नाही तर मीराची आहे, भास्कर म्हणाला. पण असं काहीच नाही. उलट मी मीराला कधी भेटलेही नाही. मला कसं कळेल, चित्रा म्हणाली. थोडा विचार करा. आणि हो, नक्कीच ती वस्तू बेडरूममध्ये असावी, भास्कर म्हणाला. चित्रा विचार करू लागली, पण तिला काहीही असं आठवत नव्हतं. माझ्या घरात दुसरं कोणाची वस्तू कशी असू शकते, चित्रा म्हणाली. बेडरूममध्ये जर काही असेल तर ते कपाटात असू शकतं, कारण बाकी काही नाही बेडरूममध्ये, चित्रा म्हणाली. ठीक आहे, मग आपल्याला तुमच्या घरी जाऊन कपाटात ती वस्तू शोधावी लागेल आणि जर अशी कोणती वस्तू नसेल तर तिच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला सोबत घ्यावं लागेल. त्या व्यक्तीच्या बोलण्याने कदाचित मीरा निघून जाईल, भास्कर म्हणाला. कदाचित, चित्रा आश्चर्याने म्हणाली. हो, कदाचित, कारण खूप कमी वेळा असं होतं की आत्मा कोणाचं ऐकतात, भास्कर म्हणाला. चित्राला आता मात्र टेन्शन आलं. तिने आकाशला फोन केला. हॅलो आकाश, मीराचा पत्ता तुला मिळाला का? हो चित्रा, पत्ता मिळाला. मी आता तिथेच जातोय, आकाश म्हणाला. आकाश, तिच्या घरात जे नातेवाईक असतील, प्लीज त्यांना काहीही सांगून इथे घेऊन ये, चित्रा म्हणाली. हो चित्रा, डोंट वरी, मी बघतो, आकाश म्हणाला आणि त्याने फोन ठेवला. काही वेळाने अविनाश, भास्कर आणि चित्रा घरी जायला निघाले. चित्राच्या हृदयाचे ठोके आधीच वाढू लागले होते. घरापाशी पोचल्यावर लॉक खोलणार तेवढ्यात चित्राचा फोन वाजला. हॅलो आकाश,
काय झालं? तिचे कोणी नातेवाईक भेटले का? चित्रा आकाशला विचारू लागली. चित्रा, तिच्या घराला लॉक आहे आणि मी बाजूच्या लोकांकडेही चौकशी केली. तर तिथे कळालं की तिचा फक्त नवरा तिच्यासोबत राहायचा. पण ती मेली त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिचा नवराही मेला. आणि आणखी एक गोष्ट अशी की त्याच्या प्रेताचे डोळे बाहेर आले होते, आकाश म्हणाला. आकाशचं हे बोलणं ऐकून चित्राला आणखी टेन्शन आलं. अविनाश आणि भास्करने विचारताच चित्रा म्हणाली, तिने तिच्या नवऱ्यालाही मारून टाकलं. असं बोलताना चित्राच्या मनातली भीती वाढू लागली. पण आता मात्र चित्राने मन थोडं कठोर करायचं ठरवलं होतं. अविनाशने चित्राचा हात पकडला आणि म्हणाला, चित्रा, मी तुझ्यासोबत आहे. आपण आपल्या पिलूला तिच्यापासून नक्की वाचवू. अविनाशच्या या शब्दांनी चित्राला थोडा धीर आला. त्यांनी दरवाजा खोलला तर घरात खूपच शांतता होती. कमलाचं प्रेत तिथेच पडलं होतं जिथे चित्राने ती पावडर टाकल्यावर पडलं होतं. भास्करने आणि अविनाशने आधी त्या प्रेताला हॉलमध्ये एका चेअरला बांधून ठेवलं. त्यानंतर भास्करने त्या प्रेताच्या कपाळावर हात ठेवला आणि तो डोळे बंद करून मंत्र बोलू लागला. काही वेळाने कमलाचं प्रेत हलू लागलं, थरथर कापू लागलं. जणू भास्कर मीराच्या आत्म्याला कमलाच्या प्रेतात आणत होता. खूप धडपडून ती आत्मा शेवटी कमलाच्या शरीरात आली. तिने डोळे उघडले आणि ती जोरात ओरडू लागली. तिचा आवाज खूप मोठा आणि कर्कश होता. भास्करने तिच्या डोक्यावरून हात काढला आणि चित्राला आत जाण्यास खुणावले. चित्रा बेडरूममध्ये जाऊन कपाटातून सगळ्या वस्तू बाहेर काढू लागली. तिला माहीत नव्हतं की ती काय शोधते, पण तिला काहीतरी शोधून काढायचं होतं. इकडे मीरा कमलाच्या शरीरात जणू अडकली होती. बांधून ठेवल्याने ती सुटण्याचा खूप प्रयत्न करत होती. मोठमोठ्याने ओरडत होती. भास्कर आणि अविनाश तिथेच थांबले होते. मीरा मध्येच मोठ्याने रडू लागली. का रडतेस? भास्कर म्हणाला. तरीही ती रडणं थांबवत नव्हती. तिचं ते कर्कश रडणं डोकं दुखवत होतं. भास्कर पुन्हा तिला ओरडून म्हणाला, का रडतेस? सांग. त्याने मीराला प्रश्न केला. तिचं रडायचं बंद झालं आणि तिचे ते बोबोळ भास्करकडे बघू लागले. माझी पिलू. तिच्या तोंडून शब्द निघाले आणि ती पुन्हा मोठ्याने ओरडली. तुझी पिलू खूप खुश आहे. चित्रा तिला खूप व्यवस्थित सांभाळते. तू पिलूला नाही सांभाळू शकत. तू जिवंत नाहीस. हट्ट सोड तुझा आणि जा निघून इथून. मुक्त कर स्वतःला, भास्कर मीराला म्हणाला. ती खूप मोठमोठ्याने हसू लागली. खूप भयानक असं तिचं हसणं होतं आणि ती नकारार्थी डोकं हलवू लागली. मोठ्याने ओरडून चेअरमधून सुटण्यासाठी ती ताकद लावू लागली. काही वेळाने तिचे हातापाशी रस्सी सुटू लागली. अविनाश आणि भास्करला कळालं की ती आता सुटणार आहे. भास्करने अविनाशला तिथे थांबायला सांगितलं आणि तो चित्रापाशी गेला. चित्रा अजूनही सगळ्या वस्तू चाळत होती. चित्रा, तुला ती वस्तू मिळेल तेव्हा ती लगेच जाळून टाक, कारण खूप कमी वेळ आहे आपल्याकडे. तिकडे रस्सी सुटली आणि मीरा अविनाशचा गळा दाबू लागली. भास्कर येऊन तिचा हात सोडवू लागला, पण तो सुटेना. त्याने पुन्हा तिच्या कपाळावर हात ठेवला आणि तो मंत्र बोलू लागला. त्यामुळे तिने हात सोडला, पण तोपर्यंत अविनाश अर्धमेला झाला होता. तो खाली पडला आणि खोकू लागला. मीराने भास्करवर झेप घेतली. तो पालथा पडला. ती त्याच्या पाठीवर बसून त्याचा हात मोडू लागली, तो ज्याने तिच्या कपाळावर ठेवलेला, आणि मोठमोठ्याने हसू लागली. ती त्याचा हात मोडणार तेवढ्यात आकाश तिथे आला. त्याने ती पावडर घेतली जी भास्करने तिला दिली होती आणि ती पावडर तिच्यावर टाकली. ती पावडर टाकलाच कमलाचं प्रेत खाली पडलं. मीरा तिच्या शरीरातून निघाली. समोर मीराची आत्मा आली, जिचे डोळे लाल होते, लांब असे काळेभोर, आणि तिचा अर्धा चेहरा झाकणारे तिचे केस, सुकलेली तिची त्वचा. ती आकाशला मारण्यासाठी त्याच्या जवळ येऊ लागली. अविनाश चित्राकडे जाऊन विचारू लागला तेव्हा चित्रा रडू लागली आणि म्हणाली, अविनाश, तिची कोणतीच वस्तू नाही रे माझ्याकडे, फक्त तिची पिलू आहे माझ्याकडे. मी तिला कसं नष्ट करू? अविनाश, मी काय करू? तिची मुलगी आहे फक्त माझ्याकडे, आणखी काही नाही. मी तिची आई आहे. मी माझ्या पिलूला नाही वाचवू शकत. मी कोणालाच नाही वाचवू शकणार. पिलू तिचीच आहे.
ती तिलाच जोडली गेली आहे. बोलता बोलता चित्रा एकदम शांत झाली. जणू तिला काहीतरी आठवलं. तिने कपाटातील आतला कप्पा खोलला आणि त्यातून एक थैली काढली. ती थैली घेऊन ती किचनमध्ये गेली. तिने हातात रॉकेल आणि माचीस घेतलं. त्या थैलीतून तिने एक वस्तू बाहेर काढली. ती होती एक सुकलेली नाळ. ती पिलूची नाळ होती. नाळेला हात लावताच मीराला हे कळालं. ती हळूहळू चित्राकडे येऊ लागली. चित्राने त्या नाळेवर रॉकेल टाकलं आणि माचीस पेटवली. समोर असलेली मीरा जोरात ओरडू लागली आणि चित्राकडे वेगाने येऊ लागली. ती चित्रापर्यंत पोचणार तेवढ्यात चित्राने जळलेली काडी नाळेला लावली आणि ती नाळ जळू लागली. चित्राकडे जोराने येणारी मीराची आत्मा चित्राच्या आरपार गेली आणि चित्रा खाली कोसळली. चित्राचे डोळे बंद झाले. तिला समोर सुंदर अशी मीरा दिसली, जिचं पोट फुगलेलं होतं, जिच्या पोटात बाळ होतं. त्या पोटावरून ती प्रेमाने हात फिरवत होती आणि गालात छानशी हसत होती. आई बनण्याचं वात्सल्य जिच्या ओंजळीत आलेलं, जिच्या त्या हसऱ्या गालावर सुखाच्या अश्रूंचा एखादा थेंब होता. चित्राने डोळे उघडले तर समोर अविनाश, आकाश आणि भास्कर होते. त्यांच्या तोंडावर हास्य होतं, एक यशाचं समाधान होतं. चित्राने स्वतःच्या गालाला हात लावला तर तिला कळालं की तिच्या डोळ्यातून मात्र पाणी आलेलं. मीराचं ते रूप बघून चित्राच्या डोळ्यात पाणी आलेलं. तिने पळत जाऊन आकाशला मिठी मारली. आज तिने आकाशला माफ केलेलं. मीराची आत्मा कायमची निघून गेलेली आणि पिलूला चित्रा तळ हातावरच्या फोडासारखी जपू लागली. चित्रा, आकाश आणि पिलू आता एकत्र आणि सुखाने राहू लागले आणि आपली कथा इथेच संपली. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून या कथेचा कोणत्याही जागेशी किंवा जिवंत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही आहे आणि काही संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तसेच कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. तुम्हाला आमचा कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर ओकेवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. पुन्हा भेटूया अशीच एक सुंदर आणि नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.